हाय नमस्कार मित्रांनो, आपण जात आहोत 43वे राज्यस्तरीय गणित अधिवेशन नांदेड या ठिकाणी होत आहे आणि त्या अधिवेशनासाठी आपण जाणार आहोत। माझ्यासोबत माझे मित्रकम माझे मार्गदर्शक आदरणीय डी धनगर सर, आदरणीय संजय पाटील सर आणि आदरणीय दीपक महाजन सर हे सोबत आहेत। यांच्यासोबत आपण या दौऱ्यावर जाणार आहोत आणि या दरम्यान आपल्याला ज्या ज्या स्थळाला भेट देता येईल ती स्थळं आपण पाहणार आहोत आणि ती मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग निघूयात आपल्या अधिवेशनासाठी। याला म्हणतात समुद्र मंथन। देव आणि दैत्य हे नागदेवता ही वासुकी मेरू पर्वत, तेव्हा देव आणि दैत्यांची ही रेस आहे सर। इथे ही खूप सुंदर सेक्स स्टॅच्यू म्हणजे हजारो वर्षापूर्वी आपली शारीरिक रचना कशा पद्धतीने तयार झालं, कशा पद्धतीने आपलं जीवन होतंय, या जीवनाच्या आधारित कोरलेल्या मूर्त्या याला म्हणतात ही सिमिलर टू ऑफ खजुराव। खजुराव म्हणजे मैत्री, पण इतक्या चौकटामध्ये पूर्ण म्हणजे चौकटे ही टेक्नॉलॉजी म्हणजे ही आभास मोठे जीवन आहे। काय होतं आणि या लोणार सरोवराचं हे पाणी गोमुखातून पाणी येत आहे आणि जस्ट संजय पाटील सर आणि डी धनगर सर त्या ठिकाणी खालच्यावर काय मजा मारता, वरचं पाणी घ्या, दोन्ही बाजूला दोन्ही जण उभे राहा। चला सखाराम महाराजांचं नाव घ्या आणि जोराने बोला, सद्गुरू सखाराम महाराज की। तिकडून यावाल नाही मनसूक यांच्यासारखं बसू।
हाँ और आगे ऐसी सीढ़ियाँ नहीं है, ऐसे घूम के आएंगे आप उधर नहीं नहीं जग गए सब जाने पानी देखे सवेरे में आना पड़ता है ऑफिस हो गया पानी टच करके अंधेरा हो जाएगा तुमको आते टाइम आपले जे पूर्वज होते ना अरे काय करा म्हणजे एवढ्या काळात शिवाजी महाराजांनी गड किल्ला बांधला कसा बांधा होती यार विचार करतच काही एवढा दगडे चलो चलो लोणार सरोवर चलो लोणार सरोवर की जय. आणि हे वरून पाणी येत आहे ज्या ठिकाणी गोमुखामधून हे पाणी निघत होतं ते पाणी इथे आपल्याला येऊन मिळतं आणि पुढे सरोवरामध्ये ते जॉईंट होतं. अर्धा किलोमीटर इथून आम्ही फक्त पुढे पर्यंत जाऊ बाबा रिटर्निंग. ओके ओके. आहे प्रत्यक्ष सरोवरात या ठिकाणी आलोय आणि हे सरोवर तुम्ही आता पाहू शकतात. तुम्हाला मी सरोवर दाखवतो. पूर्ण सरोवर त्या ठिकाणी आहे. इथे आजूबाजूला काळ्या आहेत मात्र प्रत्यक्ष पुढचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. सर्व पाणकोंबड्या तुम्हाला पाण्यात दिसतील. हे सर्व पाणकोंबड्या आहेत आणि हा मोठा अथांग लोणार सरोवर आहे मित्रांनो. एका बाजूने आलो आहेत आम्ही. वरून जर पाहिला असता तर वेगळा व्ह्यू दिसला असता परंतु प्रत्यक्ष पाण्याजवळ या ठिकाणी आलो आहे आणि हा इथला व्ह्यू तुम्हाला दाखव. ते मंदिर दिसतं आहे मित्रांनो. ते तिथपर्यंत जाण्यासाठी हा इकडचा रस्ता आहे. हा इकडून जर पुढे कंटिन्यू केलं तर पूर्ण हे सरोवर पायी फिरावं लागेल आणि पूर्ण सरोवर फिरून त्या ठिकाणी आपण इकडून अशा या पद्धतीने याच जागेवर येऊ आणि पुन्हा रिटर्न आपल्याला तिकडे जावं लागेल. हे लोणार सरोवर आहे मित्रांनो. निसर्गाच्या सान्निध्यात बसलेलं हे लोणार सरोवर. चला लवकर. खड़े रहो तुम. All I want
1 ते 1.5 किलोमीटर पायी जावं लागतं आणि हा पूर्ण जंगल आहे. या जंगलामध्ये बिबट्या, वाघ किंवा इतर हिंस्र प्राणीसुद्धा आहेत आणि या प्राण्यांच्या येण्याआधी आपल्याला हे सरोवर सोडावं लागतं. म्हणून आता हे सरोवर सोडून जात असताना रिटर्न अतिशय छान एक्सपिरियन्स आहे. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकर माझे सबस्क्रायबर वाढवा मित्रांनो. प्लीज प्लीज प्लीज. चला बाय, धन्यवाद.